संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे. कारण आपले जे लाभार्थी आहेत ते सतत विचारत होते आपल्याला जो हप्ता वितरण आहे आमचा कधी होणार. कारण दिव्यांग बांधवांचे पैसे जमा झाले, गेल्या आठवड्याभरातच त्यांची नोटीस आली, लाडकी बहीण योजनेचा GR आला, कर्जमाफीची प्रक्रिया आहे ते सुरू आहे, पण निराधार योजनेचे हप्त्याचं वितरण कधी होणार. तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती असणार आहे. कारण ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती नोटीस आली आहे. ती नोटीस काय आहे आपण लगेच 2 मिनिटात बघून घेऊया. जी आता ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही बघू शकता, महाडीबीटी 2. महाराष्ट्र.gov.in या नोटीसवरती तुम्ही बघा सूचना आलेली आहे. आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी 10 AM पासून ते दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 PM पर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण RFT वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. आता बघा तुम्हाला वाटेल की ही नोटीस आलेली आहे, दिव्यांग बांधवांच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे, त्यामुळे हे फक्त नोटीस निराधार बांधवांसाठीच असणार आहे. म्हणजेच निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजना, श्रावण बाळ योजनेचे आपल्या सर्व जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी ही नोटीस असणार आहे. सदर कालावधीत महाडीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरते उपलब्ध राहणार नाही. लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. तर खूप दिवसांपासून आपण जे वाट पाहत होतो आता आनंदाची अपडेट असणार आहे. बरं, तुमचा पुढील प्रश्न असणार आहे 13-14 तारखेला जे वितरण आहे म्हणजेच काय की लाभार्थ्यांचं लाभ वितरण RFT किंवा जे काही वितरण करण्याची कार्यवाही ते करण्यात येत आहे, मग नेमकं आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील. हे बघा लाभार्थी मित्रांनो, 13-14 तारखेला हे काम झाल्यानंतर लगेच 15 तारखेला तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होऊ शकतं किंवा परत सोमवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार आहे. म्हणजे 17 तारखेला. आता तुम्ही म्हणाल 15 ऑगस्टला सुट्टी असते, मग पण ही ऑलरेडी कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे 13-14 तारखेला ऑलरेडी ही कामं सुरू झालेली आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे माझ्या मते तरी जसं लाडकी बहीण योजनेला याआधी सुद्धा 26 जानेवारीला हप्त्याचं वितरण झालं होतं, तसेच आता उशीर करू नका. कारण निराधार बांधव अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत आणि हा फक्त हप्ता जुलै महिन्याचा असणार आहे. जुलै-ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये देणे गरजेचं होतं, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे अशी लाभार्थ्यांची मागणी असणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुमचं मत काय आहे ते आपल्याला नक्कीच कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.